नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत. मागच्या आठवड्यात आपण चौथ्या अध्यायाचा पूर्ण आढावा घेतला होता आणि त्यानंतर 29वा श्लोक घेतला होता. आता 29व्या नंतर आपण 30वा श्लोक घेऊ. तर 30व्या श्लोकामध्ये आपले जे गुरु आहेत प्रभुपाद, ते काय म्हणतात ते बघू. सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्. सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. तर प्रत्येक शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसेल की सर्वे म्हणजे ऑल, अपी म्हणजे ऑल दो, अपॅरेंटली डिफरंट, एते म्हणजे दीज, यज्ञविदा यज्ञविद यज्ञविद म्हणजे कन्व्हर्संट विथ द पर्पज ऑफ परफॉर्मिंग सॅक्रिफाइस. यज्ञविद म्हणजे ज्याला यज्ञाचं ज्ञान आहे तो. आणि यज्ञ क्षपित, बीइंग क्लेन्स्ड ॲज अ रिझल्ट ऑफ सच परफॉर्मन्सेस. म्हणजे यज्ञ क्षपित, यज्ञ केल्यामुळे आपली जी शुद्धी होते, अशा प्रकारे शुद्धी ज्या माणसाची झालेली आहे तो म्हणजे यज्ञ क्षपित. ठीक आहे. कल्मषः म्हणजे ऑफ सिनफुल रिॲक्शन्स. यज्ञशिष्ट ऑफ द रिझल्ट ऑफ सच परफॉर्मन्सेस ऑफ यज्ञ म्हणजे यज्ञशिष्ट म्हणजे यज्ञामधनं आपल्याला काय मिळालं किंवा काय उरलं. अमृतभुजा, अमृतभुज म्हणजे दोज हू हॅव टेस्टेड सच नेक्टर, ज्यांना अशा प्रकारच्या अमृताचा अनुभव आलेला आहे. यंती यांती म्हणजे डू अप्रोच. ब्रह्म म्हणजे द सुप्रीम. सनातनम म्हणजे इटर्नल ॲटमॉस्फिअर. म्हणजे असे लोक ब्रह्मलोकी पोचतात असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. असं प्रभुपाद सांगतात आपल्याला की ऑल दीज परफॉर्मर्स who know the meaning of sacrifice become cleansed of sinful reactions, and having tasted the nectar of the results of sacrifices, they advance towards the supreme eternal atmosphere. आता विनोबा भावे याच्याबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया. ह्या श्लोकाचा जो मराठीतला अर्थ आहे विनोबांनी आपल्याला सांगितलेला, तो वी विल चेक. तर इनफॅक्ट ह्याच्यामध्येच आहे ते, मी बदलवलं का बरं. याच्यामध्ये बघा दुसरं जे गीता इथे आहे बघा. का बरं होत आहे, एक सेकंड. काहीतरी गडबड झाली माझ्या हातनं. ठीक आहे, हां चला. पण गीता ही मराठी सेक्युअर्ड हे जे बघा, आपण 29वा श्लोक मागच्या वेळेस घेतला होता ना. मागच्या वेळेस 29वा काय घेतला होता की होमिती एकमेकात कोणी प्राण अपानते रोधुनी गती दोहींची प्राणायामाचं साधिती. पण त्याच्यानंतर मग काय म्हणतात भगवान की प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी यज्ञ वेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती. हा बरोबर आहे का? इज दिस द 4th चॅप्टर? लेट मी सी. माझ्याकडनं काही गडबड तर नाही होत आहे? नाही हो, बरोबर आहे. वेगळाच वाटतोय. नाही नो, बरोबर आहे. म्हणजे जे प्रभुपाद आहेत त्यांचा जो अर्थ आहे आणि हा जो अर्थ आहे, हे दोन अर्थ आपल्याला वेगळे दिसतात आहे. मला काय वाटतं माहिती आहे का की त्याच्यात त्यांनी इथे ना, यांनी 31 म्हटलं, इथे 30 म्हटलं, पण हे 30 हे चूक आहे. हे 31 असायला पाहिजे. आणि इथे 29 मध्ये त्यांनी ना एक अर्धा श्लोक अर्धवाक्य इथे घेतलंय की अपाने जीवती प्राणम प्राणेपानम तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणा. आपण प्राणायाम परायण हा मागच्या वेळेस बघितला होता, राईट? तर 30व्या श्लोकामध्ये मी आता तुम्हाला तो पूर्ण श्लोक संस्कृतमध्ये म्हणून दाखवतो. आणि त्याचा जो अर्थ आहे ना, मला असं वाटतं प्रभुपादांच्या या माझ्या व्हर्शनमध्ये कदाचित तो गेला असेल. आय डोंट नो वेदर दॅट इज करेक्ट ऑर नॉट. सो वी आर इन 4th चॅप्टर. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान काय म्हणतात ते बघूया. सो वी आर इन 38th वर्स, राईट? तर हा इथे ना
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति, याच्या नंतरची जी ओळ आहे ना ती इथे प्रिंटेड नाहीये, तर ते मी तुम्हाला सांगतो काय आहे ती. सर सर्वे प्येते यज्ञविदो यज्ञ या क्षपित यक्ष कल्मषा. क्षपित कल्पष हा कल्मषा ही हा, तर हा ही ओळ हा मिसिंग ऍक्च्युली, होती. हा करेक्ट, हा ऍक्च्युली 30वा श्लोक आहे. हा आणि हे पहा ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की या पलीकडच्या ओळीमध्ये इथे ह्या कल्मषामध्ये इट हॅज टू एंड हिअर इज द श्लोक 30. ओके, आणि ह्याच्यानंतर ते यज्ञ शिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातन हा 31वा श्लोक आहे. सो डोंट वरी, न्याय आपलं कन्फ्युजन हा झालं कारण की ते ज्यांनी कोणी हे वेबसाईट मध्ये प्रिंट हा केलं असेल त्याच्यामध्ये गडबड झाली. आपण येस 30वा श्लोक बघूया विनोबांचा, की प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडणी यज्ञ वेत्तेची ची हे सारे यज्ञाने दोष जाळीती. तर प्राणात होमिती प्राण, आपण आधीच्या याच्यात काय बघितलं होतं की प्राण आणि अपान एकमेकांमध्ये जेव्हा आपण डिझॉल्व्ह करतो म्हणजे प्राणायाम पूर्ण होतो आपला, ते प्राणायाम परायण आहेत. तर आपण योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम करतो ना, तर याच्यामध्ये या 30व्या श्लोकामध्ये भगवान काय सांगतात की प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडणी, आपला आहार तोडून आपण प्राणामध्ये प्राण होम करू शकतो. जे लोक योगी लोक खूप दिवस साधनेमध्ये किंवा ध्यानामध्ये बसतात, ते लोक खाणं पिणं कुठे करतात? ते काय करतात? दे गो इन अ स्टेट ऑफ हायबरनेशन. म्हणजे त्यांचा प्राण जो असतो ना, म्हणजे ब्रेथ, तो इतका हळू चालतो की ते हायबरनेशन स्टेटमध्ये जातात. तर दॅट इज प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडणी. आहार म्हणजे दे हॅव नॉट टेकन इन एनिथिंग. प्रत्याहार जो असतो ना, प्राणायामाच्या नंतरची स्टेप जी आहे ती प्रत्याहार आहे अष्टांग योगामध्ये. तर प्रत्याहार जर केला तर प्राणात होमिती प्राण, तर यज्ञ वेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती. अशा प्रकारचा यज्ञ जो करतो त्याच्यामुळे सगळे दोष आपले जळू शकतात किंवा हे लोक जाळण्याचा प्रयत्न करतात. बघा योगामध्ये कसं आहे की योगी जो असतो ना तो काहीतरी यत्न करतो, म्हणजे त्याच्यामध्ये कर्ताभाव अजून आहे. म्हणून खूप जास्त योग मार्गाला आपण महत्व देऊ नये असं जे लोक अद्वैतामध्ये स्थित आहेत ते आपल्याला सांगतील. ठीक आहे ना, कारण की योग इज ओनली ए मीन्स ऑर ए टूल टुवर्ड्स रिचिंग अवर ओन ट्रू सेल्फ. म्हणजे आपलं जे खरं स्वरूप आहे अद्वैत, ते आपल्याला अनुभवायला येण्यासाठी योग हे एक उपकरण आहे. योग इज नॉट इन एन एंड इन इट सेल्फ. त्याच्यामध्ये बघा की आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, त्यांचं 30व्या श्लोकावर जे ट्रान्सलेशन आहे ते आपण बघूया एक मिनिट. सो लेट मी शेअर अनदर स्क्रीन विथ यू. त्याच्यामध्ये मुक्त छंदामध्ये आपण बघूया, कारण की वृत्तपदामध्ये 4-5 श्लोक मिसिंग आहेत त्यांच्याकडे. इतर कोणी आहार नियमिती प्राण प्राणा माझी मिसळीती, हे जे योगी यज्ञा ते जाणीती यज्ञ करोनी पापा ते नाशिती. आहार नियमन करून प्राण प्राणा माझी मिसळती. याच्यामध्ये हा एक अर्थ आपण असा पण घेऊ शकतो की आपले जे इंडिव्हिज्युअल प्राण आहेत ते इंडिव्हिज्युअल प्राण समजा युनिव्हर्सल प्राणामध्ये मर्ज झाले. कसं असतं पहा की जेव्हा आपण श्वास आत घेतो ना, तर असं म्हणतात की द्वादशांगुल म्हणजे 4, 4 आणि 4 असे, हे बघा इथनं 4, 4 आणि 4 असे 12 बोट इतक्या दूरपर्यंत जोपर्यंत हवा असते तोपर्यंत तो वायू असतो. म्हणजे दॅट इज द वायू प्रिन्सिपल. ठीक आहे. परंतु त्या 12 बोटांच्या पेरिफरीमध्ये जेव्हा तो वायू येतो, लक्ष्मीची काकू भाऊंना दूध विचार. कोण काकू आहेत या? सॉरी सॉरी सॉरी. आपण जर अनम्यूट झाला असाल तर स्वतःला म्यूट करा पुन्हा प्लीज. एक सेकंड, मी एक काम करतो, मी सगळ्यांना म्यूट करतो आणि मग आपण पुढे सुरू करू. आपण कुठे होतो? लेट मी गो इन टू द मुक्त छंद. येत आहे, दिसतंय का तुम्हाला? इथे दिसतंय? आय थिंक यू कॅन सी इट राईट.
प्राणात होमिती प्राण. एक सेकंड, माझं इथे काहीतरी गडबड होते आहे. इट्स जस्ट होल्ड ऑन. I think I'm sharing the wrong screen with you. Hold on. I need to get into something else. मी हे पुन्हा स्टॉप करतो शेअर आणि लेट मी गेट इनटू. आत्ता शेअर नाही करत. आपण तर हे सगळे वाचून झालेले आहेत. म्हणजे प्रभुपादांनी काय म्हटलं ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. सॉरी अबाउट दॅट. त्यानंतर किशोर कुलकर्णींनी काय म्हटलं ते पाहिलं आणि विनोबांनी काय म्हटलं ते पाहिलं. ते 3 आपले झालेत. आता आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया आणि लेट्स मूव्ह फॉरवर्ड. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ॲक्च्युअली ना 30वा आणि 31वा श्लोक ह्या दोन्हींवर ओव्या एकत्र लिहिल्या आहेत. तर आपण 30वा आणि 31वा दोन्ही एकदा बघू आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या ओव्या बघू. यज्ञशिष्टामृतभुजो आपण म्हटलं ना, यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तमा. तर ह्याचा अर्थ काय आपण एकदा बघू. लेट अस सी द मीनिंग ऑफ दिस वर्स. सो लेट मी शेअर द स्क्रीन जिथे किशोरजींनी 31व्या श्लोकाचं जे लिहिलंय ना ट्रान्सलेशन ते बघू. पुन्हा 30 आणि 31 एका वेळेस 29, 30, 31 आपण हे तिन्ही एका वेळेस जर बघितले ना तर आपल्याला एकदम लक्षात येईल की कोणी मिसळती प्राणात अपान, कोणी मिसळी अपानात प्राण, कोणी रोधुनी श्वास कुंभक करीती, प्राणायाम परायण याते म्हणती. ह्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेस चिंतन केलं होतं. इतर कोणी आहार नियमिती, प्राण प्राणा माझी मिसळीती, हे जे योगी यज्ञाते जाणीती, यज्ञ करोनी पापाते नाशिती. जे यज्ञावशिष्ट प्रसाद भक्षिती, ते चिरंतन ब्रह्मासी प्राप्त होती, यज्ञभाव रहितासी इहलोक अप्राप्त, मग परलोक दूरची होय हे पार्थ. अशा प्रकारे यज्ञ करून जे यज्ञावशिष्ट म्हणजे यज्ञातनं जी उरलीय वस्तू ती घेतात किंवा जो प्रसाद घेतात तो ग्रहण करणारे जे लोक असतात ते चिरंतन ब्रह्मासी प्राप्त होती. सो दे विल मर्ज विथ द इन्फिनिट. यज्ञ भावरहितासी, जो यज्ञ भाव न ठेवता आपलं काम करतो. यज्ञ भाव म्हणजे आपण एकदा काय बघितलं होतं बघा की यज्ञ भाव म्हणजे आपण जे काही करू ते समष्टीच्या कल्याणासाठी जर असलं तर दॅट विल बी यज्ञ. परंतु जे कर्म आपण करू ते समजा फक्त स्वतःसाठी केलं तर देन इट विल बी डिव्हाइड ऑफ यज्ञ भाव. म्हणजे यज्ञ भाव रहित म्हणजे सकाम कर्म, दॅट विल बी यज्ञ भाव रहित. त्याच्यासाठी इहलोक अप्राप्त. इहलोक म्हणजे आजच्या जगात सुद्धा आपल्याला नेहमी आपण जे करू त्याच्यामुळे आपल्याला जे हवं आहे ते मिळेलच असं नाही सांगता येत ना. इहलोक मध्ये पण अप्राप्त म्हणजे वी विल ऑलवेज हॅव अ सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस और डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजे आपल्याला पूर्णत्वाची अनुभूती नाही येणार ह्या लोकांमध्ये देखील. परलोक तर दूरच राहिला असा ह्याचा अर्थ आहे या 2-3 ओव्यांचा. तर ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे जर आपण पूर्णपणे बघितलं यावेळेस तर मग त्याच्यामधनं आपल्याला पूर्ण क्लॅरिटी येईल असं मला वाटतं. तर कोणी साधक जे वज्रासन त्या मूलबंधापासून, हे मी स्क्रीन आता शेअर करणं स्टॉप करतो आणि जर आपल्याला मध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचा असला तर आपण हात वर करा म्हणजे इलेक्ट्रॉनिकली. मग आपण म्हणजे मी थांबेन तिथे. मीच हे बोलायला पाहिजे असं नाही. चुकून कोणाकडनं तरी कधी कधी अनम्यूट होऊन जातं ना, म्हणून मी सध्या ते सगळ्यांना म्यूट करून ठेवलंय. पण तुम्हाला जर बोलायचं असेल, मला थांबवायचं असेल तर प्लीज तुमचा इथे इलेक्ट्रॉनिक हात वर करा. ठीक आहे. तर कोणी साधक जे वज्रासन त्या मूलबंधापासून हठयोगासी अवलंबून अभ्यास करीती क्रमाने. कोणी साधक वज्रासनामध्ये बसतात. वज्रासनामध्ये किंवा कुठल्याही आसनामध्ये असं म्हणतात की साधारण तुम्ही जर 24 मिनिट बसू शकलात, 24 मिनिट विदाउट एनी डिस्कम्फर्ट, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, तर ते साधन, ते आसन सिद्ध झालेलं आहे असं समजायला हरकत नाही. तर 24 मिनिट देवाच्या कृपेने वज्रासनामध्ये मला बसता येतं आणि वज्रासन इज व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. वज्रासन हे एकच असं आसन आहे की जे जेवण झाल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारचं खाणं झाल्यानंतर आपण करावं असं म्हणतात. कारण की त्याच्यामुळे आपलं पचन चांगलं होतं
आणि वज्रासन तसंही बसायला फार चांगलं आहे आसन. इट्स अ व्हेरी कम्फर्टेबल पोज. तर ते आसन घालून बसलो आणि मूलबंध लावला. मूलबंध म्हणजे आपल्या सगळ्या पेल्विक मसल्स जे असतात ते आपण वर ओढायचे असतात. सो क्लोज बोथ द अपर्चर्स आणि आपण ओढून बसायचं स्वतःला. ओके. हठयोगासी अवलंबून. आता इथे या पुस्तकामध्ये हठ योग लिहिलंय, तर ट नाहीये, तो हठ आहे. हठ योग याचा अर्थ लोक आपण एखादा हट्ट करतो किंवा हट्टपूर्वक एखादी गोष्ट करतो, तो हठयोग आहे असं लोक म्हणतात, असं नाहीये. ह आणि ठ म्हणजे इडा आणि पिंगला, म्हणजे सूर्यनाडी आणि चंद्रनाडी. अशा प्रकारे ह आणि ठ अर्थ ओरिजिनल आहे. ह ठ म्हणजे हट्ट असा नाहीये. ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये चुकून ह ट लिहिलंय, पण ते ह ठ नाहीये. हठयोगासी अवलंबून. हठयोगामध्ये काय असतं बघा, की इडा पिंगला आपल्या ज्या नाड्या असतात ना, सूर्यनाडी चंद्रनाडी किंवा आपली क्रियाशक्ती ज्ञानशक्ती, ह्या दोन जेव्हा मर्ज होतात, वेन दे आर टुगेदर, वेन दे मर्ज इन टू इच अदर, तेव्हा सुषुम्ना नाडी गेट्स ऍक्टिव्हेटेड. तर आता ह्या नाड्या खरंच फिजिकली आहेत किंवा नाही आहेत मला माहित नाही. मी काही कोणाचं डिसेक्शन करून बघितलेलं नाही. परंतु जे आपण ऐकलेलं आहे, जे आपण वाचलेलं आहे, त्याच्यातनं बघून मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे ह्या सगळ्या याच्याबद्दल ना मला प्रत्यक्ष अनुभव काही नाहीये. हा जो योगाचा इथे सगळा प्रसंग सांगितलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणा किंवा आणखी इतर लोकांनी त्याच्याबद्दल जे सांगितलंय, त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जाणं आवश्यक आहे. याच्यामध्ये मला प्रत्यक्ष अनुभव काही नाही. म्हणजे मला योगासनं ठीक-ठाक करता येतात. आणि प्राणायाम आपण जेव्हा करतो, म्हणजे जस्ट डीप ब्रीथिंग, त्याच्यामध्ये आपल्याला मन शांत होतं किंवा आपण जर श्वास लक्षपूर्वक बघितला, की श्वास आत कसा येतोय, बाहेर कसा जातोय. अशा प्रकारचं आपण जर लक्ष आपल्या श्वासावर दिलं, तर त्याच्यामुळे मन शांत राहतं. म्हणजे काय होतं, की मनामध्ये जे विचार येतात सारखे, त्यांची गती कमी होते. हे प्राणायामाचं तात्पर्य आहे किंवा हा प्राणायामाचा प्रॅक्टिकल एडव्हांटेज आहे, असं मी तुम्हाला सांगू शकतो. कारण की ह्याचा अनुभव मला आहे. आता प्राण आणि अपान एकमेकांमध्ये मिसळतात किंवा ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती एकमेकांमध्ये मिसळते. म्हणजे ह आणि ठ एकत्र येतात. ह आणि ठ मध्ये एक प्रकारचं संतुलन येतं आणि त्याच्यामुळे सुषुम्ना नाडी आपली ॲक्टिव्हेट होते. त्याच्यामुळे आपल्याला शांतीचा अनुभव येतो किंवा त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात वगैरे अशा प्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील आणि त्याच्यावर अविश्वास दाखवण्याची आपल्याला काही आवश्यकता नाहीये. परंतु त्याच्या मागे लागण्याची आवश्यकता नाहीये. अशा प्रकारच्या सिद्धी प्राप्त जरी होत असतील, असं आपल्याला अनेक लोकांनी सांगितलं असेल, तरी सुद्धा त्या सिद्धी प्राप्त व्हाव्या म्हणून आपण यत्न करणं इज नॉट अ गुड आयडिया. कारण की काय होईल, की मग आपण त्याच्यामध्ये अडकून जाऊ. आपल्याला कशाचमध्ये अडकायचं नाही. कारण की आपला सिद्धांत काय आहे? आपण काय शिकलेलो आहे? की जी गोष्ट टाईम T=T1 ला सुरू होते, म्हणजे अमुक एका काळामध्ये सुरू होते आणि अमुक दुसऱ्या काळामध्ये संपते. सो व्हॉट स्टार्ट्स इन टाईम आणि एंड्स इन टाईम इज इन द रेल्म ऑफ रिलेटिव्ह वर्ल्ड. म्हणजे ती सापेक्ष जगामध्ये सत्य आहे. ती गोष्ट आपल्या मूळ स्वरूपामध्ये किंवा आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये नाहीये. इट्स ओन्ली अन अपीअरन्स. कुठलीही गोष्ट जी सुरू होते ना, एका काळात आणि दुसऱ्या काळात जाते, ती सत्य नाही. तिचा अनुभव आपल्याला येतो तेवढ्या वेळापुरता आणि ते आहे असं वाटतं आपल्याला. ते खरं आहे असंही वाटतं. ते नाहीये. त्यामुळे हठयोगासी अवलंबून अभ्यास करीती क्रमाने त्यांचं काय होतं पुढे आणखीन ते काय करतात आणि विषय सर्व इंद्रियांचे ज्या आहार म्हणती साचे, इंद्रियांचे सगळे जे विषय ज्यांना आहार म्हणतात, निग्रहे करती तयांचे यथोचित नियंत्रण. त्या सगळ्या विषयांपासून आपण स्वतःला वाचवतो. आणि नियंत्रण म्हणजे तुम्हाला आवश्यक आहे तेवढं तुम्ही त्यांचा उपयोग करा. भूक लागली की जेवा, तहान लागली की पाणी प्या. हे सगळं करू शकतो आपण. परंतु त्याच्यामध्ये जी सुखाची अनुभूती होते, त्याच्यामध्ये समजा आपण अडकलो, म्हणजे काय होईल त्या सुखाची स्पृहा होईल ना सारखी-सारखी.
आपण ह्याच्याबद्दल किती श्लोक बघितलेत बघा. ह्याचे तुम्हाला पुन्हा एकदा रेफरन्सेस देतो मी, की स्वतःच्या इंद्रियांना ओढून घेण्यासाठी जो श्लोक आहे, तो कुठला आहे? यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. है ना? ज्याप्रमाणे कासव आपली सगळी इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो, तशा प्रकारे आपण विषयांपासून आपली इंद्रिय ओढून घ्यायची. केव्हा? जेव्हा गरज नसेल तेव्हा. गरज असेल तेव्हा आपण वापरावी. म्हणजे जिभेचं कामच आहे, की एखादी वस्तू जिभेवर ठेवली, की तिची चव कशी आहे आणि ती चव आपल्यासाठी उपयुक्त आहे किंवा नाही, हे जिभेनी सांगावं अशी अपेक्षा आहे. परंतु जर तो स्पर्श आपल्याला सुखद वाटला, म्हणजे साखर खाल्ली तर गोड लागते किंवा कुठलीही गोड गोड वस्तू खाल्ली तर गोड लागते. तर तीच खात राहायची का? ते आपल्यासाठी चांगलं आहे का? नाहीये. तर आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाहीये, हे आपल्याला आपल्या अनुभवातनं आतून कळतं. नसेल कळत तर आपल्याला ज्यांना कळतं किंवा ज्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे, ज्याच्यात जे लोक अनुभवी आहेत, त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, नाही का? तर हेच तर आपण सगळं करतो. म्हणजे आत्ता आपण जे करतो आहोत, गीतेचा अभ्यास, दॅट इज सिम्पली अ मॅनिफेस्टेशन ऑफ द जॉय फ्रॉम विदिन which is being experienced because of a sincere practice of आहार शुद्धी. म्हणजे आपल्याला आहार शुद्धीतून देहशुद्धी होते त्याच्याबद्दल तर काही वादच नाही. देहशुद्धी होतेच, व्हायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल आपण नाही का मागच्या आठवड्यामध्ये हिंदीमध्ये आपले 2 वेळा इंटरव्ह्यू झाले. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं, की समजा एखाद्या बादलीमध्ये प्रदूषित पाणी असलं, म्हणजे पाणी आणि शेण यांचं मिक्सचर. त्याच्यामध्ये समजा आपण वरून शुद्ध पाणी टाकलं, म्हणजे शुद्ध पाण्याचा नळ सोडला, तर बादलीतलं जे गढूळ पाणी ते चाललं जाईल आणि फक्त शुद्ध पाणी उरेल. याचा अर्थ काय झाला, की व्हेन यू प्रोव्हाईड प्युअर इनपुट्स टू युअर सिस्टम, द इम्प्युरिटीज इन द सिस्टम विल गेट वॉश्ड अवे. तर जर आहार आपला शुद्ध असला आणि आपण तो शुद्ध आहार सारखा घेत असलो, तर मग आपल्या शरीरामध्ये जमा झालेल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, म्हणजे जो मळ आहे, तो निघून जाईल. देहशुद्धी झाली. आणि हे झाल्यानंतर चित्तशुद्धी पण होते. हा अनुभव आहे. आणि शुद्ध चित्तामध्ये गीते वगैरे सारख्या विषयांमध्ये आपल्याला रस वाटायला लागतो. हे आपोआप होतं आणि ते समजायला लागतं. आणि ते समजल्यानंतर आता आपलं जे चिंतन होत आहे ना, त्याच्यामध्ये जे आतून समजलेलं आहे, त्याच्याबद्दल बोलले जाते. म्हणजे याच्यामध्ये आपण एरुडिशन स्कॉलरशिप अजिबात करत नाहीये. आपल्याला हे सगळं अकॅडमिकली शिकायचं नाहीये. प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे? ते नाही. ह्या शब्दाचा आपल्याला आतून अर्थ कसा जाणवतो? किंवा जो विचार सांगितला जातोय, तो विचार आपल्याला पूर्णपणे समजतोय की नाही? तो आत्मसात होतोय की नाही? तो आपल्या जीवनामध्ये उतरतोय की नाही? हे महत्वाचं. शब्द महत्वाचा नाहीये. परंतु शब्दाच्या मागे जो भाव आहे, जो विचार आहे, तो विचार पूर्णपणे ग्रहण होतो आहे किंवा नाही? आणि तो आपल्या जीवनामध्ये उतरतो आहे किंवा नाही? हे महत्वाचं. त्याच्यासाठी इंद्रिय निग्रह अतिशय आवश्यक आहे. ते जर करायचं नसेल, तर आपल्याला हा क्लास उपयुक्त नाहीये. दुसऱ्या कुठल्यातरी क्लासमध्ये झालं पाहिजे. मग आपण एखाद्या कुकिंग क्लासमध्ये जाऊ किंवा कुलिनरी क्लासमध्ये जाऊ किंवा जे लोकं नव्या-नव्या रेसिपीज तुम्हाला शिकवतात, त्याच्यामधनं यू कॅन एन्जॉय दोज रेसिपीज, त्या क्लासमध्ये जा. तिथून समजा आपलं मन उपरत झालं, तर मग तुम्ही या क्लासला येऊ शकता. आपल्या इथे मागे एकदा आपल्या एका भावाने विचारलं होतं, प्रश्न विचारला होता, की ह्या क्लासमध्ये आम्ही कसं यायचं? कारण की आम्हाला तर जगामध्ये अमुक-अमुक एवढ्या गोष्टी करायच्या आहेत. जगामध्ये आम्हाला हे सगळं दिसतं. मग त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? मग ठीक आहे. जगाशी करा 2 हात, 4 हात करा. सी इफ यू कॅन इम्प्रूव्ह युअर लाईफ. गीतेमध्ये असं कधीच सांगितलं गेलेलं नाहीये, की तुम्ही जगामध्ये बरोबर राहू नका किंवा तुम्ही दारिद्र्यामध्ये राहा. अजिबात सांगितलं नाही. कोणी सांगितलं? तुम्ही जरूर पुरुषार्थ करा. परंतु या जाणिवेनी करा, की जे होतंय ते भगवंताच्या कृपेमुळे होतंय. ते केवळ आपण प्रयत्न करतोय म्हणून नाही होत. आणि जे होतंय ते कर्माच्या
सिद्धांतानुसार होत. हे माहिती पाहिजे. असं जर माहिती असलं तर मग काय होईल की आपण जे कर्म करू ते कर्म करून मोकळे होऊ. कारण की कर्मावर आपला अधिकार आहे, फळावर नाहीये, नाही का? आपण जर आपले सगळे इंद्रिय आणि मन हे दोन्ही नियंत्रित केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर मग आपण जगामध्ये राहू. विल गेट स्टक इन द रिलेटिव्ह वर्ल्ड आणि विल एन्जॉय द सुख आणि दुःख. आणि सुख आलं की त्याची स्पृहा होईल. दुःख आलं की त्याच्यापासून आपल्याला उद्वेग होईल मनाला. ना? तर त्याच्यासाठी काय श्लोक होता? दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभय क्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. आपल्याला ह्या सगळ्या चिंतनामध्ये ना दुसऱ्या अध्यायातले जे शेवटचे 18 श्लोक आहे त्यांचा रेफरन्स सारखा येत राहील. कारण की ते जर आपल्याला समजलेले असले ना तर त्याच्या पलीकडची गीता समजायला फार सोपी होते. ती जर नाही समजले बरोबर तर मग पलीकडच्या गीतेमध्ये आपल्याला 1000 प्रश्न येतील आपल्या डोक्यामध्ये. आणि जर आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त असेल, अनुभव नसेल पण निष्ठा आहे. निष्ठा काय आहे? की हा देह म्हणजे मी नाही आहे आणि मी स्वतःला जो वेगळा जीव मानतोय तो जीव मला जागृत अवस्थेमध्ये भासतोय, पण तो खरा नाही. म्हणजे माझी जी वेगळेपणाची भावना आहे ती मिथ्या आहे. दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. तर हे अद्वैताचा फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. हे जर कळलं आपल्याला तर मग त्याच्या पलीकडचा प्रवास सोपा होतो. तिसरा आपण श्लोक कुठला बघितला होता? विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जे विषयांपासून स्वतःला दूर ठेवून आपण निराहार करू शकतो सुद्धा. परंतु त्यांची जी स्मृती असते जुनी ती तर आहे ना मनामध्ये, पण ती देखील चालली जाते. केव्हा? परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटते किंवा त्याची झलक दिसते, झलक छोटीशी. मग त्याच्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह वर्ल्डमध्ये तेवढा इंटरेस्ट नाही राहणार. तुम्ही गरजेपुरता त्याला वापराल, भूक लागली की जेवून घ्याल. परंतु खूप दुराग्रह नाही ठेवणार. मला अमुकच ते पाहिजे, अमुक ते नको, नको. समजा आता कधी कोणाकडे जाण्याचा प्रसंग आला, त्यांच्याकडे त्यांना माहितीच नाही की आपण काय खातो. त्यांनी त्यांच्या हिशोबाने आवडीने जे काही बनवलं असेल ते बनवलं. खाऊन घ्या, काय फरक पडतो? घरी आल्यानंतर थोडासा जास्त वेळ उपवास करा. घरी आल्यानंतर पुन्हा नॉर्मल सर्व्हिस कॅन रिझ्यूम. मग पुन्हा आपली फळं सुरू आहेत. रॉ डाएट सुरू आहे. हे सगळं घरी आल्यानंतर करायचं. बाहेर गेल्यानंतर ठीक आहे. त्यांचं मन राखण्यापुरतं थोडंसं आपण खाऊ शकतो. काही हरकत नाही. इट्स ओके. तर अशा प्रकारे जर स्वतःच्या स्वरूपाशी आपण अगदी एकनिष्ठ राहिलो. म्हणजे आता अनुभव नाहीये. पण ॲटलीस्ट निष्ठा आहे ना. का बरं आहे? कारण की ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला सांगितलंय. तुम्हाला एक मागे गोष्ट सांगितली होती किंवा नाही मला आता आठवत नाही. पुन्हा एकदा सांगतो, हरकत नाही. कसं असतं पहा, की समजा रात्री एखादा अनोळखी माणूस एखाद्या गल्लीत आला किंवा मोहल्ल्यात आला. तर त्याच्याकडे एखाद्या कुत्र्याचं लक्ष जातं आणि मग तो कुत्रा भुंकतो त्याच्यावर भो, 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 भो. आणि तो भुंकतोय म्हणून त्याच्या पलीकडच्या घरामधला कुत्रा भुंकतो. असं करत-करत पूर्ण मोहल्ल्यातले कुत्रे भुंकायला लागतात. आता जो अगदी शेवटचा कुत्रा आहे, त्यांनी त्या संशयित व्यक्तीला, चोराला वगैरे बघितलंय का? नाही बघितलंय. पण पलीकडचा कुत्रा ओरडतोय, त्याच्या पलीकडचा कुत्रा ओरडतोय, भुंकतोय. म्हणजे काहीतरी तिकडे गडबड आहे, हा माझा विश्वास आहे म्हणून मी भुंकतोय. तर कुत्रे एकमेकांवर एवढा विश्वास ठेवू शकतात, तर आपण ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी, प्रभुपाद किंवा विनोबा भावे किंवा आपले बंधू किशोर कुलकर्णी किंवा त्यांचे जे कोणी गुरु असतील, त्या सगळ्या लोकांवर विश्वास का नाही ठेवायला पाहिजे? हे लोकं काय कुत्र्यापेक्षाही गळभीत आहेत का? अजिबात नाही. ह्यांनी जे सत्य सांगितलं आहे, ते सत्य जरी माझ्या अनुभवाला आलेलं नसेल, मी तो चोर पाहिलेला नाहीये, परंतु मला आय हॅव द फेथ इन माय फेलो डॉग. सो व्हाय डू आय नॉट हॅव द फेथ इन माय फेलो मास्टर? ह्युमन बीइंग नाही आहेत. हे लोकं सर्वसाधारण मनुष्यत्वाच्या वरच्या पातळीवर आहेत. मग ह्यांच्यावर विश्वास ठेवून ठीक आहे, अनुभव जरी नसला तरी सुद्धा हे जे म्हणतायत ते खरं कसं आहे हे शोधायचा प्रयत्न मी का नाही करायचा? हे करणं आवश्यक आहे.
असं जेव्हा मी करीन, अशा प्रकारे मी जेव्हा नियंत्रण करीन स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या मनावर, त्याच्यानंतर आणि या साधनाने उल्हास धरुनी मनाने प्राणरूपी अग्नीत हवने करीते ते प्राणांचीच. प्राणरूपी अग्नीत म्हणजे काय आहे की जी टोटॅलिटी आहे, मी तुम्हाला म्हटलं ना की बाहेर 12 बोटं बाहेर वायू तत्व आहे. तर ते वायू तत्व म्हणजे युनिव्हर्सल प्राणतत्व आहे. दॅट युनिव्हर्सल प्राणतत्व इज मेंटेनिंग द लाईफ ऑफ एव्हरी सिंगल एंटिटी. तो जो वायू आहे तो सगळ्यांना समान आहे ना, समान समान आहे आणि सामान्य पण आहे. म्हणजे त्याच वायूमुळे तुमचे देखील प्राण चालू आहेत, माझे देखील प्राण चालू आहेत. तर हा जो इंडिव्हिज्युअल प्राण आहे तो त्या युनिव्हर्सल प्राणामध्ये जेव्हा आपण मर्ज करतो, तो खरा यज्ञ. हं? ऐसे यज्ञ करते हे सगळं मोक्षासीच इच्छिती केवळ, त्यांनी निज मनातील मळ टाकिले धोनी यज्ञ या. हे असे जे यज्ञ करते आहेत की जे स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी टोटॅलिटीमध्ये मर्ज करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे माझा जो संकुचित स्वार्थभाव आहे, संकुचित अहंभाव आहे, तो मी संपूर्ण जे तत्व आहे, सर्वव्यापी जे तत्व आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे विलीन करतोय किंवा ते होत आहे. त्या अशा लोकांना फक्त मोक्षाची इच्छा आहे केवळ. आपण जे प्री-रिक्विजिट बघितले होते ना, त्याच्यामध्ये काय होतं विवेक, वैराग्य, त्यानंतर शमदमादी, षटसंपत्ती आणि शेवटी मोक्षत्व. हे 4 होते ना प्री-रिक्विजिट्स अद्वैतासाठी. तर ते जे प्री-रिक्विजिट आहे मोक्षाची इच्छा म्हणजे मोक्षत्व. मला मोक्षाशिवाय म्हणजे मला आय वॉन्ट टोटल फ्रीडम. संपूर्ण स्वातंत्र्य मला हवं आहे. संपूर्ण मुक्ती मला हवी आहे. मला कुठलंही बंधन नको आहे. अशा प्रकारची तीव्र इच्छा जोपर्यंत आपल्या मनामध्ये राहत नाही, तोपर्यंत आपण अद्वैताच्या वर्गामध्ये येऊच नाही शकत. आणि आपल्या इथे पहा, की खूप गर्दी कधीच होणार नाही. अपेक्षाच नाही आहे मला. कारण की आपल्या या सगळ्या चिंतनामध्ये येऊन आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याजवळ जे काही आहे, ते सगळं चाललं जाणार आहे. यातून मला काय मिळेल अशा प्रकारच्या इच्छेने समजा आपण या चिंतनासाठी येऊन बसलेलो असू, आपल्याला ह्याच्यामधनं काहीच नाही मिळणार आहे. ह्याच्यातनं आपलं सगळं जे आहे ना, ते चाललं जाणार आहे. तर आता मी काम करतो, मी थोडासा ब्रेक घेतो. तुम्हाला समजा कोणाला काही ह्याच्याबद्दल प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल किंवा चिंतन करायचं असेल, तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. व्हाय डोंट यू अनम्यूट युअरसेल्फ अँड से समथिंग? काही आहे का बोलायचं याच्याबद्दल? आत्तापर्यंत जे चिंतन झालं त्याच्यामध्ये काही शंका वाटते का? की ठीक वाटतंय? बोला अपर्णा ताई. करा आपल्याला स्वतःला अनम्यूट आणि बोला. पहिले तर मला म्हणायचं होतं की त्या 22व्या श्लोकापासून सुरू होतो हां, की यज्ञ आपण जो ह्याचा करणार होतो, हां, तो यज्ञ कसा करावा ह्याच्यापासून सुरुवात होते. युक्त कलम युक्ता त्याच्यापासून जो सुरू होतो, हां, त्याच्यापासून आपण हां. अपरे नियंता हारा प्राणे प्राणेषु जुह्यतम सर्वे प्रत्यय यज्ञ विद्यो यज्ञ यज्ञ क्षपित कल्मषमा इथपर्यंत कल्मषाः. ते हां, कसं करावं कसं हां, नाही हे हां. त्यांनी कळवलंय नाही का आपल्याला, बरोबर, बरोबर, की आपण जो प्राणांचा प्राणायाम घेऊन तो जो वायू करू तो जो त्याचा अग्नी होतोय, म्हणजे आपला आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल आहे. हां. तेव्हाच आपण मन एकाग्र करून विचार करू शकतो. बरोबर, तसा यज्ञ आहे ना, बरोबर आहे बरोबर, ना? बरोबर आहे ना, हा, करेक्ट आहे. तेच मला विचारायचं होतं. तर जोपर्यंत हा कर्ता भाव आहे, तोपर्यंत अशा प्रकारच्या कर्मामध्ये ह्या कर्त्यांनी आपल्या स्वतःला एंगेज करावं एंगेज करावं. आणि आपल्याला संपूर्णपणे मुक्ती मिळावी अशीच मनातून आतून तीव्र इच्छा असावी. त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व इज अ डीप अँड स्ट्राँग डिझायर फॉर फ्रीडम, टोटल फ्रीडम. कुठल्याच प्रकारचं बंधन आपल्यावर असू नये असं प्रत्येकाला वाटतं ना. तर ते कसं साध्य होईल?
ते साध्य तेव्हाच होईल जेव्हा आपण बंधनात आहोत अशी आपल्या मनामधली जी एक भ्रांती होती ती आपण ड्रॉप करू. कारण की आपलं जे खरं स्वरूप आहे ना, ते बंधनात राहूच नाही शकत. हे सत्य आहे. आत्मा जो आहे किंवा आपलं जे सत्य स्वरूप आहे, एसेन्स, आत्मा म्हणजे एसेन्स. तर ते निर्लेप आहे. त्याच्यावर लेप होऊच नाही शकत. त्यामुळे आपण बंधनात आहोत, असं आपण चुकून मानून घेतलेलं असतं. चुकून. तर हे जर आपल्याला कळलं, की धिस इज ए भ्रांती. म्हणजे बंधन ही भ्रांती आहे. हे माहिती पाहिजे. इफ यू अंडरस्टँड दॅट, त्याच्यानंतर मग सोपं होतं. पण हे बंधन ही भ्रांती आहे हे कळण्यासाठी आपल्याला कोणीतरी गुरु येऊन आपलं बंधन सोडवण्याचं नाटक करावं लागतं. म्हणजे करायला लागतं त्याला. ते जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्याला कळतं, की अरे, आपण बंधनात होतो, असं आपण मानलेलं होतं. दॅट वॉज नॉट करेक्ट. हे माहिती पाहिजे. एनिवे, आणखीन कोणाला काही बोलायचं का? आपण ते यू वॉन्ट टू से एनिथिंग एल्स? वी आर गुड, राइट? ओके, गुड. तर थँक यू. शुअर. समजलं. यू आर म्हणजे मोस्ट वेलकम. यज्ञ करायचा तो ज्ञानाचा यज्ञ जसा आहे तसाच प्राणाचा आहे. कोणी पैसा देऊन करतात. पण पैसे देऊन करताना तुम्ही हा भाव ठेवला, की मी पैसे देतो आहे, म्हणून हा यज्ञ सफल होतो आहे. ती भावना ठेवू नका. है ना? हे बघा, दॅट यज्ञ टाइप. यज्ञ करण्यासाठी ना अनेक प्रकारचे मोटिव्हेशन्स असू शकतात. म्हणजे यज्ञापासून आपल्याला काय मिळेल? अशा प्रकारचा यज्ञ आपण जेव्हा करतो ना, त्याला आपण म्हणू सकाम यज्ञ. आणि अशा प्रकारचे यज्ञ लोक करायचे आधी एकेकाळी, नाही का? आपण ते पुत्र कामेष्टी यज्ञ तो केला होता या दशरथ महाराजांनी. तेव्हा तर त्यांना राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 मुलं झाले, राईट? त्याला म्हणतात पुत्र कामेष्टी यज्ञ. किंवा आधी एक कुठला तो राजसूय यज्ञ असायचा, राईट? किंवा आणखीन कुठले यज्ञ असायचे. आपल्याला काय ते आपण पुस्तकांमध्ये वाचतो. आता आपण रोजच्या जीवनामध्ये जे काही करतो ना, ते देखील यज्ञ समानच असतं. परंतु त्या यज्ञापासून आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं. जोपर्यंत आपण असा कुठलाही यज्ञ करतो ज्याच्यामधनं आपल्याला काहीतरी मिळवायचंय, तोपर्यंत तो सकाम झाला यज्ञ. पण इथे जो यज्ञ अपेक्षित आहे, म्हणजे अर्थात त्यांनी या सगळ्या यज्ञांचे प्रकार सांगितलेले आहेत. परंतु आपल्याला जो यज्ञ अपेक्षित आहे किंवा आपण जो करायला हवा, आपल्याला या अद्वैताच्या बोधातून जशा प्रकारच्या यज्ञामुळे आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळेल, असाच यज्ञ करायचा आहे, असं जेव्हा कळेल, तेव्हा आपण ह्याचं तत्व समजलेलो आहोत. याचं तत्व आपल्याला समजलेलं आहे, असं आपण समजू. पल्लवीताई, आपण हात वर केलाय, तर आपण अनम्यूट करू शकता स्वतःला. आपण मध्ये अनम्यूट पण केलं होतं आणि व्हिडिओ पण चालू केला होता, तर यू कॅन गो अहेड. बोला. याच्यावरच एक थोडंसं माझ्या मिस्टरांनी लिहिलंय म्हणजे आज. जरूर. म्हणजे तर तर व्हाय ते डोंट मी यू रीड थोडं दॅट? वाचून दाखवू का 2 मिनिट? प्लीज, प्लीज. तुला जर आणि व्हिडिओ चालू करता आला तर पहा, हां. म्हणजे सगळ्यांना दर्शन पण होईल तुझं. व्हेरी गुड. पण असू दे, म्हणजे इट्स ओके. असं कंपल्सरी काही नाही. यू गो अहेड आणि रीड. जर तुला वाचून दाखवायचं असेल तर वाचून दाखव. हं. गो अहेड. मनापासून सरेंडर होणं. एक झालं की मग आता परमात्मा शक्तीची गुरूंची जबाबदारी असते की की विषयाची फळं आपल्याला पल्लवी, थोडं जरा जवळ येते का मायक्रोफोनच्या? कारण की काय होतंय, तू दूर असल्यामुळे ना मला ऐकू येत नाही बरोबर आम्हाला. ब्रेक होतोय आवाज. सो इफ यू कॅन कम क्लोजर टू युअर माईक वुड बी ग्रेट. पहा जमतंय का? मला असं वाटतं वी लॉस्ट हर. हॅलो. हां, कॅन यू कम क्लोजर टू द माईक? हॅलो. जवळ येतेस का आपल्या माईकच्या? कारण की दूर गेली ना की आम्हाला ऐकू नाही येत आहे. नाही. हॅलो, येतंय का आता ऐकू? आता ऐकू येतंय. गो अहेड. हां. हं. गो अहेड. हे एकदा झालं म्हणजे सरेंडर झालो आपण, की मग आता त्या परमात्मा शक्तीची, गुरूंची जबाबदारी असते, की त्या विषयाची झळ आपल्याला जाणवू न देण्याची. तरीही कोणी म्हणेल, की झळ लागतेच, तर आपण पूर्णपणे सरेंडर नाही आहोत असेच समजावे.
अडचणी या विषयांच्या अपेक्षांच्याच जास्त जाणवतात. त्यामुळे समस्या पण याच प्रकारच्या जास्त जाणवतात. आज कोणाला आपला जप किंवा साधना झाली नाही, तर त्याचं वाईट वाटतं का? त्यामुळे विषयातल्या समस्येसारखे साधनेत पण वाईट वाटायला लागले, की समजावे थोडेफार आपण योग्य वाटचाल करतो आहोत. पूर्ण सरेंडर झाल्यावर घटनेचीच जाणीव राहत नाही. मग त्या घटनेपासून होणाऱ्या चांगलं वाईट या संकल्पनेचा आपल्याला बोध होत नाही आणि एखाद्या गोष्टीचा बोध नाहीसा झाला तर त्याचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही. यालाच परमेश्वरी कृपा म्हणतात. त्यामुळे सरेंडर व्हा, सगळं आपोआप मिळेल असं सगळे संत सांगतात. अरे काय होतंय हे? व्हेरी गुड. पुन्हा गेलो हे. ठीक आहे, हॅलो. एवढंच आहे का? हा, ऐकू आणखी आलं नाही का? तुम्हाला? ऐकू आलं व्यवस्थित? ऐकू हा, खूप छान आलं, पण शेवटचं. व्हिडिओ नाही दिसला. तर इट्स ओके. आम्हाला आतापर्यंत जेवढं वाचलं तेवढं खूप चांगलं ऐकू आलं पण आणि कळलं पण. तर ह्याच्यामध्ये हो हो. संपूर्ण शरणागती हे रेकमेंड केलं. हम्म. ठीक आहे, व्हेरी गुड. तर कसं आहे हो. पहा, की यज्ञ करत असताना मी हा यज्ञ करतोय अशी जर माझी भावना नसली, तर त्या यज्ञापासून जे काही कर्म निर्माण होईल किंवा जे कर्मफळ निर्माण होईल, ते मला चिकटणार नाही. आपल्याला करायचं तेच आहे ना. खरा यज्ञ कुठला आहे? यज्ञ हा आहे, की ज्याच्यामध्ये आपण समष्टीसाठी यज्ञ करू, समष्टीच्या कल्याणासाठी यज्ञ करू. केवळ माझ्या संकुचित स्वार्थासाठी मी यज्ञ नाही करणार आणि जे त्या यज्ञाचं फळ मिळतं आहे, ते यज्ञाचं फळ माझ्या कर्तृत्वामुळे मिळतंय, अशी भावना न ठेवता भगवंताच्या कृपेमुळे मिळतंय. म्हणजे कर्माचं फळ ही भगवंताची कृपा आणि भगवंताचा प्रसाद आहे. असं मानून जर आपण ते यज्ञशिष्ट जे असतं, व्हॉटएव्हर कम्स आउट ऑफ द यज्ञ, व्हॉटएव्हर रिमेन्स आउट ऑफ द यज्ञ, हे जर आपण घेतलं, तर त्या यज्ञाचा आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी उपयोग होऊ शकतो. परंतु जर मला मूल पाहिजे म्हणून मी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, तर त्या पुत्र मिळेल. पुत्रार्थी लभते पुत्रां धनार्थी विद्यार्थी लभते विद्या, हे सगळं होणार आहे. ह्याला काही प्रॉब्लेम आहे असं म्हणता नाही येणार, म्हणता नाही येणार. ओके, दिस इज नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे आपण ज्या फळाची अपेक्षा करू ते फळ आपल्याला अवश्य मिळेल. परंतु सकाम कर्मामध्ये किंवा सकाम यज्ञामध्ये आपण ज्या फळाची अपेक्षा करू तेवढंच फळ आपल्याला मिळेल. पण आपण जर अपेक्षाच नाही केली, जो कर्मयोगी कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही, तो कर्मयोगी अनंतपट फळ मिळवतो. कुठलं फळ? चित्तशुद्धीचं फळ. आणि त्या शुद्ध चित्तामध्ये आपल्याला त्याच्या पलीकडचा विषय समजायला लागतो. हा त्याचा ॲडव्हांटेज आहे. म्हणून आपल्याला कर्मयोग करणं आवश्यक आहे. तर कर्म कशाकरता करायचं आपल्याला? यज्ञ कशाकरता करायचं आहे? इट इज फॉर चित्तशुद्धी. इट इज नॉट फॉर एनी सेल्फिश गेन. आपल्याला यज्ञ केल्यामुळे काहीतरी मिळेल या भावनेने जर आपण यज्ञ केला, तर तो यज्ञ तेवढं फळ अवश्य देईल, परंतु तेवढंच फळ देईल. हे लक्षात ठेवा. आता समजा आपल्याला दिवाळीच्या वेळेस ना आपले आई-वडील किंवा कोणी एखादा मित्र म्हणा, आपले बॉस म्हणा, ते काहीतरी दिवाळीचं गिफ्ट आपल्याला देऊ इच्छितात. तर समजा त्यांनी तुम्हाला विचारलं, की तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही म्हटलं, की मला ₹500 पाहिजे. ते म्हटले, "ठीक आहे, दिले." ते खरं तर त्यांच्या डोक्यामध्ये होतं, की आपण 5,000 देऊ याला म्हणून. आपण 500च मागितले. मग 500 मिळतील. असं होईल. तर कर्माचं फळ मला अमुक एखादं पाहिजे, या इच्छेने जर आपण ते कर्म केलं, तर आपल्याला ते फळ मिळेल. परंतु तेवढंच मिळेल. पण जर काही अपेक्षाच नाही केली, आपण जर सगळंच्या सगळं कर्म समाज पुरुषाच्या, भगवंताच्या चरणी अर्पण केलं, समष्टीच्या चरणी अर्पण केलं, तर मग त्यातनं जे फळ मिळेल, ते खूप जास्त उच्च कोटीचं असेल. हे कळायला पाहिजे. सर्व प्रकारचे अज्ञान गेल्यावरती जळून, मग तेथे अवशिष्ट म्हणून स्वभावाने उरते जे. हं? सर्व प्रकारचं अज्ञान जेव्हा जाईल, जेव्हा आपलं चित्त शुद्ध होईल, तेव्हा म्हणजे कर्मामुळे, यज्ञामुळे, निस्वार्थी कर्मामुळे,
निष्काम कर्मामुळे आपण जेव्हा यज्ञ करू तेव्हा त्याच्यामुळे आपली जी चित्तशुद्धी होईल हे अवशिष्ट आहे. दिस इज द ऍक्च्युअल प्रसाद ऑफ निष्काम कर्म आणि यज्ञ. जे उरेल ते आपलं खरं स्वरूप आहे. त्या ब्रह्मस्थितीत तत्वता अग्नी किंवा यज्ञकर्ता ऐशी काहीच भिन्नता उरत नाही यत्किंचित. तुम्हाला आठवतं ना, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, आपण तो वाचला श्लोक. म्हणजे जो यज्ञ करतोय तोही ब्रह्म आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे यज्ञ हाच ब्रह्म आहे, यज्ञ करणारा ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये जी संहिता टाकली जाते ती पण ब्रह्म आहे. एव्हरीथिंग इज ब्रह्म. सगळंच्या सगळं ब्रह्मावर अध्यारोपित झाल्याप्रमाणे आपल्याला फक्त आहे असं वाटतंय, पण ते खरंच नाहीये. आहे फक्त ब्रह्मच. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे असं वाटतंय आपल्याला, ती आपल्या मनाची कल्पना आहे. हं? त्यामुळे ब्रह्मस्थितीमध्ये तत्वता अग्नी किंवा यज्ञ करता अशी काहीच भिन्नता उरत नाही यत्किंचित. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर. ठीक आहे. यज्ञकर्त्याचे ज्या स्थितीत पूर्ण होती मनोरथ आणि यज्ञविधी समस्त संपून जातो जे ठाई. म्हणजे काय होतं, की आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील ना, त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण पूर्ण एकाच वेळेस पूर्ण होतात. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञस्तुच्यते. राईट. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा एका वेळेस चालल्या जातात. म्हणजे इच्छा पूर्ती नाही होत, इच्छा निवृत्ती होते. आपण किती वेळा शिकलो आहे, की सुख हे इच्छा पूर्तीमध्ये नसून इच्छा निवृत्तीमध्ये आहे. तर हे जर आपल्याला कळलं आणि तशा प्रकारे जर यज्ञ झाला, तर मग यज्ञकर्त्याचे ज्या स्थितीत पूर्ण होती मनोरथ. पूर्ण होती म्हणजे इच्छा पूर्ती नाही, इच्छा निवृत्ती होते. सगळेच्या सगळे मनोरथ एकाच वेळेस पूर्ण होतात. कारण की आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख पटली. आपलं स्वरूप काय आहे? अनंत आहे. मग अनंतामध्ये आपण किती मिळवलं काय आणि किती काढलं काय? ओम पूर्णमद पूर्णमिदम, नाही का? आणि यज्ञासाठी क्रिया विविध लागती करावया, काम संपल्याने त्याही तया स्थितीतून फिरती मागे. आणि यज्ञासाठी क्रिया विविध लागती कराव्या, यज्ञासाठी खूप विविध क्रिया कराव्या लागतात. काम संपल्याने म्हणजे कामना संपल्याने त्या स्थितीतून फिरती मागे. मग आपल्याला त्या क्रिया करायची गरजच नाहीये. जेथ न विचारा प्रवेश, स्थान न तेथे तर्कास, लेप न लागे ज्या स्थितीस द्वैत दोषाच्या संगतीने. जेथे विचाराला प्रवेश नाहीये. विचार आपल्या मनामध्ये कशाबद्दल येतो? अनात्म स्वरूपाबद्दल. आपल्या मनामधले सगळे जे विचार असतात ना, ते आपल्या स्वतःबद्दल नसतात. ते सगळे विचार ना आपल्या व्यतिरिक्त जी काही वस्तू आहे तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये असतात. म्हणजे हा फोन झाला, म्हणजे फोनचं उदाहरण मी नेहमीच देतो, कारण की फोन माझ्यासमोर पडलेला असतो म्हणून, किंवा हे माझ्या इयर प्लगचं हे केस आहे. तर ही वस्तू, कुठलीही वस्तू तुम्ही घ्या ना, की ही वस्तू घ्या, पुस्तक घ्या. हे पुस्तक म्हणजे काय आहे, की हे पुस्तक आहे. हे पुस्तक आहे हे मला माहिती आहे. आणि मला हे माहिती आहे, की मी हे पुस्तक नाही. दॅट इज कॉल्ड अनात्म स्वरूपाचं ज्ञान. अनात्म वस्तूचं ज्ञान. तर जेथे न विचारा प्रवेश, जिथे विचाराला प्रवेश नाही आहे, थॉटलेसनेस, कंप्लीट फ्रीडम फ्रॉम थॉट, स्थान न जेथे तर्काचं, हे तुम्हाला इंटेलेक्च्युअल कॉन्सेप्च्युअलायझेशनची काही गरज नाही. लेप न लागे ज्या स्थितीस द्वैत दोषाच्या संगतीने. जिथे द्वैत नाहीच आहे, द्वैत आहे तिथेच विचार येईल. अद्वैत जिथे आहे तिथे विचाराची काय गरज आहे? बिकॉज देर इज नो अदर हू एम आय गोइंग टू थिंक ऑफ. मी कशाचा विचार करेन? कारण की विचार करायला दुसरं काही नाहीच आहे. ते दुसरं जे काही आहे ते आभासात्मक आहे. हे जर मला कळलं तर मी त्याच्याबद्दल कशाला विचार करेन? आणि हे मी रोज करतोच आहे ना. रोज करतोय मी हे. आणि ह्याच्यामध्येच मला आनंद मिळतोय. केव्हा? मी जेव्हा झोपतो तेव्हा. तेव्हा माझ्या मनामधले सगळे विचार बंद होतात. कारण की मन बंद होतं. म्हणून मला रोज त्या गाढ झोपेची इच्छा असते. रोज मी गाढ झोपेत जातो. जायची मला खूप इच्छा असते. त्याच्यामध्येच आनंद आहे. कारण मन जिथे संपूर्णपणे नाहीसं होतं ना, ती अद्वैताची स्थिती आहे. त्याच्यातच खरा आनंद आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये आनंद आहे असं वाटतं, पण तो नाही आहे. ठीक आहे. ऐसे अनादिसिद्ध निर्मळ यज्ञानंतर उरे केवळ, ते आत्मज्ञान परमोज्वल सेवन करीती यज्ञ करते. तर अशा प्रकारे यज्ञ जर आपण बरोबर केला ना व्यवस्थित, तर जे अनादि सिद्ध निर्मळ, ज्याचा आदी नाहीये, आणि जे निर्मळ आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मळ नाही, देर इज नो इम्प्युरिटी इन दॅट,
तेच फक्त यज्ञाच्या नंतर उरतं आणि ते आत्मज्ञान परमोज्वल. परमोज्वल म्हणजे इट इज एफल्जंट, ब्राईट. उज्ज्वल म्हणजे ब्राईट आणि परमउज्ज्वल म्हणजे ब्राईटेस्ट. त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. सेवन करीती यज्ञ करते. खरं तर सेवन करीती यज्ञ करते म्हणण्यापेक्षा की यज्ञकर्ता सेवन करतोय ही भावना यज्ञकर्त्याच्या मनात राहत नाही, कारण की यज्ञकर्ताच संपून जातो. पण त्याच्यामध्ये कसं असतं की केवळ अनुभव मात्र, केवळ आनंद मात्र, त्याच्यामध्ये आनंद घेणारा असा उरतच नाही. आनंदच फक्त उरतो. मी ब्रह्म या मंत्रांनी, म्हणजे अहम ब्रह्मास्मी या मंत्रांनी ब्रह्मनिष्ठ असे जे ज्ञानी सेवन करीती आनंदानी यज्ञावशिष्ट आत्मज्ञान. म्हणजे ह्या सगळ्या यज्ञांपासून आपल्याला मिळणार काय आहे? खरा यज्ञ कुठला आहे की ज्या यज्ञामुळे आपल्याला आत्मज्ञान होईल, तो यज्ञ खरा यज्ञ आहे. याप्रमाणे यज्ञातले अमृत शेष राहिलेले पिओनी तृप्त होती भले मग मृत्यू ते जिंकिती. म्हणजे काय आहे की अशा प्रकारचं आत्मज्ञान आपल्याला झालं, त्यानंतर काय होईल की आपला मृत्यू होतो अशी आपल्या मनामध्ये जी शंका आणि भीती असते ती पूर्णपणे चालली जाईल. कारण की मृत्यू ही सगळ्यात मोठी भ्रांती आहे. मृत्यू केव्हा होईल? जर जन्म झाला असेल तर मृत्यू होईल ना. पण मला जर कळलं की मी अनादी आहे, म्हणजे माझा कधी जन्म झालाच नव्हता, जर माझा जन्म झालेलाच नव्हता तर माझा मृत्यू कसा होईल? मृत्यू ही सगळ्यात मोठी भ्रांती आहे. मृत्यू होऊच नाही शकत. जेव्हा मृत्यू होऊ शकत नाही हे आपल्याला कळतं तेव्हा आपण मृत्यूला जिंकलं असं असं समजायला पाहिजे ना. अमर्त्य भाव ऐसा येता सहजपणे जो यज्ञ करता ब्रह्मरूप होतो तत्वता पहा अर्जुना श्रमाविणे. हा, हे श्रमाविणे होतं बघा. सी, यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड दिस. अंडरस्टँड दिस म्हणजे पहा की अगदी सोपं उदाहरण देतो की हे माझ्या मागे फुलपाखराचं चित्र आहे. हे तुम्हाला कळलं? ह्याच्यानंतर काय करायचंय? काही नाही, सहज कळलं ना. किंवा हा पिवळा रंग आहे. याच्यामध्ये मेन रंग जो आहे तो पिवळा आहे, काही तांबडा आहे, काही काळा आहे, आउटलाईन्स. हे कळलं. त्याचप्रमाणे मला हे कळलं की मी शुद्ध आत्मस्वरूप आहे. कळलं. ह्याच्यानंतर काय करायचं? काही नाही. सहजपणे आणि अगदी श्रमाविणं. दिस इज एफर्टलेस. परंतु हे करण्यासाठी जी चित्तशुद्धी तुम्हाला लागते ना, त्याच्यामध्ये एफर्ट इज इन्व्हॉल्व्ड. आणि त्याच्यामधला जो अगदी ग्रोस म्हणजे सिम्पलेस्ट आणि सिम्पलेस्ट म्हणण्यापेक्षा सिम्पलेस्ट आहे म्हणण्यासाठी सिम्पलेस्ट आहे, परंतु तो कठीण पण आहे. मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार. हा नियम आपल्याला पाळणं खूप कठीण असतं. खूप कठीण असतं. करून पहा आपण 7 दिवस. काय होतं पहा. तर मग जेव्हा ॲक्चुअल क्लिक होईल ना ते, की आपण कोण आहोत, दॅट विल बी एफर्टलेस. परंतु ते इतर जन जगी जन्मल्यापासून योगा यागाचे आचरण स्वधर्माने करीतीना. परंतु ते इतर जन जगी जन्मल्यापासून योग यागाचे, योग आणि याग म्हणजे यज्ञ, योग यागाचे आचरण स्वधर्माने करीतीना. ते स्वधर्माने नाही करत. संयमरूपी अग्नीची सेवा ज्या न घडतेसाची, ज्यांच्याकडून सेवारूपी यज्ञाची संयमरूपी अग्नीची सेवा ना घडतेसाची. जर आपण आपल्या इंद्रियांवर संयम नाही ठेवू शकलो आणि अशा प्रकारे यज्ञ नाही करू शकलो, तर त्यांना अर्जुना वैराग्याची भेटही ना होते कधी. त्यांना वैराग्याची भेट नाही होणार. वैराग्य म्हणजे जी गोष्ट सत्य नाही आहे, ती गोष्ट क्या बोला सुधीर जी आपने? हु वी आर, सेल्फ रियलाइजेशन इज द पर्पज ऑफ द स्टडी. येस, ऑफ कोर्स, दैट इज द होल पॉइंट. हमको यही समझना है केवल कि मैं ये जो अपने आप को समझ रहा था देहरूप या जीव रूप, ये दोनों भ्रांतियां हैं. जीव नाम की कोई वस्तु है ही नहीं. जीव नाम की वस्तु प्रतीत होती है जब पंचकोशों को हम ब्रह्म पर अध्यारोपित करते हैं, तब जो दिखाई देता है उसको जीव कहते हैं. तो वो भ्रांति है, ये समझना चाहिए. मग अशांना संसारातले सुख भोगाया धड न मिळे. त्यांना संसारातलं सुख धड भोगायला मिळत नाही आणि आता परलोक त्यांचे भले विचारणेचं व्यर्थ आहे. तर त्यांना परलोकाचं विचारणंच व्यर्थ आहे. कारण की त्यांना इहलोकामध्ये सुद्धा
धड काही सुख मिळत नाही. कारण की त्यांना हे समजलेलंच नाही की यज्ञ म्हणजे काय. यज्ञ म्हणजे काय हे कळलं तर मग आपल्याला इहलोकामध्ये देखील सुख मिळेल, आनंद मिळेल आणि परलोकामध्ये जायची गरजच पडणार नाही. परलोकात काय करायचंय? आपल्याला लोकाची इच्छा राहणार नाही, लोकेशन राहणार नाही. वी विल नॉट हॅव एनी डिझायर फॉर एनी लोक. इथे जे आपण आहोत, ते आपण फक्त हा अनुभव घेतो आहोत. परंतु आपण ह्याच्याशी निगडीत किंवा ह्याच्याशी तादात्म्य करून राहत नाहीये. आपण तटस्थ वृत्तीने ह्या सगळ्या जगाचा, ह्या सगळ्या लोकांचा अनुभव घेतोय. आपण ह्याच्यामध्ये आसक्त नाहीये. आपण ह्याच्यामध्ये लिप्त नाहीये. आपण ह्याच्याशी बांधलो गेलेलो नाहीये. हे कळायला पाहिजे. म्हणून पार्था त्याचे विषयी उगीच येथे बोलू काही, नावही जया दुःख देई, यज्ञाचे वा विरक्तीचे. म्हणून पार्था अशा विषयी, अशा माणसाविषयी, अशा व्यक्तीविषयी इथे कशाला बोलू मी? काही गरजच नाही अशा प्रकारच्या माणसाबद्दल बोलण्याची. नावही जया दुःख दे, यज्ञाचे वा विरक्तीचे. यज्ञाचं किंवा विरक्तीचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा ज्या माणसाला खूप त्रास होईल, यातना होतील, त्याच्याबद्दल मी इथे कशाला बोलू? अशा प्रकारे ह्या 30व्या आणि 31व्या श्लोकावर ज्ञानदेवांनी ज्या लिहिल्या आहेत ते 178 पासून ते 194 पर्यंत 17 ओव्या लिहिल्या आहेत. तर ह्या 17 ओव्या आपण आत्ता बघितल्या. त्याच्यावर जर आपल्याला काही 1-2 मिनिटात प्रश्न असतील, चिंतन करायचं असेल तर आपण बोलू शकता अनम्यूट करून. असं आहे. किती जबरदस्त आहे ना? आपल्याला जर हे सगळं कळलं व्यवस्थित की यज्ञ म्हणजे काय, यज्ञ कशाला करायचंय, यज्ञ कशाशी खातात, हे जर कळलं, यज्ञ या शब्दाचा अर्थ जर आपल्याला कळला व्यवस्थित, तर आपण तो यज्ञ आपल्या उन्नतीसाठी, आपल्या आत्मोन्नतीसाठी म्हणजे आत्म्याच्या उन्नतीसाठी आपण करू. तर किशोरजी आपण आपला हात वर केलाय किंवा स्मिताताई असतील तर बोला, आपण अनम्यूट करा स्वतः. बोला. नमस्कार. नमस्कार. इथं यज्ञाचा अर्थ सॅक्रिफाईस असा घ्यायला पाहिजे का, की ऍक्च्युअली यज्ञ म्हणजे यज्ञ कुंड आणि त्यात आहुती असा नाहीये असं मला नाही वाटतं. नाही असा नाहीये. हा, कारण तेच तर, यज्ञ यज्ञ या म्हणजे शब्दाचा अर्थ तर कळायला पाहिजे ना पहिले. येस, म्हणजे आता आपला हा जो चालला आहे याला ज्ञान यज्ञ म्हणता येईल, की आपण प्रश्नच नाही. गीतेवर चिंतन करतोय. येस, हा ज्ञान तर यज्ञ. ज्ञान यज्ञ किंवा लोक अन्नदान करतात, तो अन्नदानाचा यज्ञ असतो. जपयज्ञ असतो, लोक बसतात जपजाप करतात. म्हणजे असं मला वाटतं की याचा अर्थ असायला पाहिजे का? म्हणजे हा, तर तुम्ही सांगू यज्ञाचे शकता. अनेक प्रकार बघा. आता आपण मला असं वाटतं मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्याही मागच्या आठवड्यामध्ये बघितलं असेल की यज्ञाचे प्रकार, की किती प्रकारचे यज्ञ लोक करतात. तर त्यांचे सगळे प्रकार भगवंतांनी आपल्याला सांगितले आणि शेवटी काय सांगितलं की ह्या सगळ्या यज्ञामधून जे फलित आहे ते फलित काय आहे? ते आत्मज्ञान आहे. ते मिळणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा जगातल्या कुठल्या तरी इच्छापूर्तीसाठी किंवा जगातल्या एखाद्या वस्तूसाठी समजा यज्ञ करू, तर त्यातून ते फळ प्राप्त होईल याच्याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु ते फळ प्राप्त जरी झालं तरी सुद्धा ते फळ आपल्याला तुमचं परिणामी म्यूट झालं, ऐकू येत नाहीये. नाही, माझं तर ठीक आहे. इतर लोकांना येत आहे ना ऐकू माझं? ऐकू यायला तर येतोय. पाहिजे. येत नाही आहे. आता येतोय येतोय. आवाज. हो, क्लिअर आहे. ठीक आहे. अगदी तर आता बघा, येतोय. अगदी क्लिअर आहे. ऑल राईट. तर बघा की आता मी तुम्हाला याचं रामायणातलंच उदाहरण देतो. म्हणजे मग तुम्हाला हा मुद्दा अगदी स्पष्टपणे कळेल, की जेव्हा आपण एखादी इच्छा मनामध्ये ठेवून आणि यज्ञ करतो, तर ती इच्छा पूर्ण होते, नाही असं नाहीये. म्हणजे दशरथ महाराजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, 4 मुलं झाली आणि राम म्हणजे प्रत्यक्ष भगवान त्यांच्या घरामध्ये जन्माला आले. ठीक आहे. परंतु झालं काय शेवटी? त्याच रामामुळे दशरथाने प्राण सोडला. त्याच्या विरहामुळे. म्हणजे कसं असतं बघा, की जी गोष्ट आपल्याला अतिशय प्रिय वाटते ना, तीच गोष्ट जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला ते प्रिय वाटते किंवा जितकं सुख आपल्याला ते देईल असं वाटतं, तितकीच ती वस्तू आपल्या दुःखाचं कारण असते. हे आपल्याला नाही कळत. जगामधल्या प्रत्येक वस्तूबद्दल हे असंच असतं. ज्या वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती असते,
किंवा ज्या व्यक्तीबद्दल आसक्ती असते जितकी जास्त असेल तितका त्यांच्या विरहामुळे आपण खड्ड्यात पडतो, दुःखात पडतो. आणि ह्याच्यामध्ये कसं की दशरथाचे तर प्राणच गेले ना. ही डाईड बिकॉज ऑफ राम. राम वनवासाला जातोय असं जेव्हा त्यांना कळलं त्याच्यानंतर ते ढासळले. असं असतं. त्यामुळे पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मला त्या यज्ञाचं फळ मिळालं. परंतु तेच फळ माझ्या दुःखाचं कारण होतं. हे जर आपल्याला कळलं, आपण मग असल्या प्रकारचे जगामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी यज्ञ करणं बंद करू. आणि यज्ञ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. खरा यज्ञ. कुठला यज्ञ? की ज्या यज्ञामुळे आपल्याला आत्मज्ञान होईल तो खरा यज्ञ. तो तो यज्ञ खरा आणि तो झाल्यानंतर आपल्याला जर आत्मज्ञान त्याच्यामुळे झालं म्हणजे व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग मृत्यू होऊ शकत नाही ना. त्यामुळे मृत्यूची भीती आपल्या मनात चालली जाईल. तर अशा प्रकारची मृत्यूची भीती आपल्या सगळ्यांच्या मनातनं नेहमीसाठी चालली जावं. अशी प्रार्थना करून आजच्या पुरतं आज आपण इथे थांबवू. नंतर मग पुन्हा शनिवारी भेटू पुढच्या. नमस्कार.